पण मालवणी स्टाईल एकदम साध्या सोप्या पद्धतीने फिश फ्राय मसाला कसं करायचं ते बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथं मासे घेतलेले आहेत। अर्धा किलो मासे स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याच्यामध्ये एकदम बारीक 0 नंबरचा रवा येतो ना, तो रवा 2 चमचा टाकायचा आहे। 2 चमचे तांदळाचं पीठ घेते कुरकुरीतपणा येण्यासाठी। जर तांदळाचं पीठ नसेल तर 4 चमचे रवा घेतलात तरीही चालेल। तर तांदळाचं पीठ टाकूया। त्याच्यानंतर ना 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली, त्याचा वापर करते। तुम्हाला हवा असेल तर बारीक चिरून पण टाकू शकता। सवयीचा फिश फ्राय मसाला घेतलेला आहे। जर हे मसाला जो आहे तो 3 चमचे मसाला घेते। जर मसाला अवेलेबल नसेल तर धने पावडर, जिरे पावडर, काळं तिखट, मीठ आणि हळदीचा वापर केला, म्हणजे आपले जे गरम मसाला वगैरे असतात ते मसाल्यांचा वापर केला तरी चालेल। तर 3 चमचे मसाला टाकलेला आहे। सर्व मसाला मी साईडने लावून घ्यायचे, अशा प्रकारे लावून घेते। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर माझ्याकडून इथं मीठ जे आहे ते राहिलं गेलं होतं, त्याच्यामुळे अर्धा चमचा मीठ टाकते। लिंबू पिळायचा आहे, अर्धा लिंबू घेतला आहे, म्हणजे 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे। सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि एक 15 मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवून टाकूया। म्हणजे काय होईल, सर्व मसाला एकत्रित असा माशाला लागला जाईल। तर इथं 15 मिनटं मी साईडला ठेवला होता, छान असा मसाला लागला गेलेला आहे। तर आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर मसाला फ्राय करण्यासाठी तवा ठेवलाय। तव्यामध्ये मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल टाकते। टाकल्यानंतर ना याच्यावरती एक 4-5 करून आपल्याला मासे टाकायचे, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचे नाही आहेत तव्यावरती। तर मी इथं 4 घेतलेले आहेत, बाकीचे आपण हे साईडला ठेवूया आणि एखादा मिनिटभर झालं की हे दुसऱ्या साईडने पलटी मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण पलटी मारून घेतली आहे। प्लेट झाकूया आणि फक्त 2 मिनटंच आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटापेक्षा जास्त ठेवायचं नाही, कारण मासे जे आहेत ते लगेचच शिजले जातात। तर 2 मिनटं झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर राहिलेले पण मासे सेम याच प्रकारे मी इथं शॅलो फ्राय करून घेते। दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे। 2 मिनटं प्लेट झाकायचे। अशा प्रकारे मालवणी स्टाईल एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपले मसाला मासे तयार आहेत, त्याच्याबरोबर लिंबू आणि कांद्याचं कॉम्बिनेशन। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।